यस विनंती असेल ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी या संघाला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहणार आहोत यावेळेस तर वेळेबद्दल सहकार्य करा. अजून फायनलचा डे आहे आज आणि त्यामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत, तर वेळेबद्दल सहकार्य करा, अन्यथा तुम्हालाच उशीर होईल. यावेळेस आहे क्षेत्रामध्ये लवकर दिवस हा मिळतो, त्यानंतर त्यामुळेच थोडासा घाई करा प्लीज आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी वर्सेस ओम साई स्पोर्ट्स मोरी या दोन संघा दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. ओपनिंग जोडी मोरी संघाकडून ओपनिंग जोडी सलामीचे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय विलास आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज तुलसीदास. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चिंचोडी संघाचा अजित घरात. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू. यावेळेस चांगला फटका सरळ बॅटने चेंडूला डवलतोय. चेंडू जाईल लॉंगऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश आहे त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एका धावाने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. यावेळेस फलंदाज विलास याने स्वतःचा आणि संघाचा खाता उघडतोय. विलास 10.5 10:05 पहिला चेंडू पडलेला आहे. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न अपील आणि फलंदाज बाद तो म्हणजे तुलसीदास. बॅक टू द पवेलियन गॉन. खराब शॉट सिलेक्शन. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चरळ चेंडू पायामध्ये आदळतो आणि फ्लॉम बी सापडला जातोय. आपण पाहतो अमित खामणकर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो दिनेश म्हात्रे तैनात आहे. चांगली त्यांच्या माध्यमातून एक चांगला डिसिजन आलेला आहे आणि फ्लॉम बी सापडला जातोय. फलंदाज तुलसीदास पहिला गडी गारत होतो. यावेळेस ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाचा धावसंख्या 1 असताना खराब सुरुवात करताना दिसतो यावेळेस मोरी संघ. पहिल्या षटकामध्ये निश्चितच अजित हा गोलंदाज एक चांगला नामांकित गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, भरपूर चांगल्या प्रकारचं गोलंदाजी करत आलेला आहे. आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. तर यावेळेस नवीन फलंदाज सुशांत येतोय. सुशांत वाघ हा फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. त्यालाच आता मात्र या दोन फलंदाजांना विलास आणि सुशांत या दोन फलंदाजांनी यावेळेस आता मात्र चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय सकाळ क्षेत्रापासून चांगला भरपूर धावा कराव्या लागतील. कारण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर भरपूर बॅटने धावा आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय निश्चितच या सामन्यामध्ये सुद्धा चांगली प्रकारची सुरुवात मात्र करावी लागेल यावेळेस मोरी या संघाला. पुढील चेंडू आता मात्र यावेळेस काय घडते तर चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतोय. विकेट वरती आपण पाहतोय निश्चित एक स्पॉट आहे. त्यांनी स्पॉट वरती चेंडू पडला तर काही चेंडू खाली राहतात किंवा काही चेंडू भरपूर उसळी घेतात आणि त्याच प्रकारचा चेंडू आता आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी हाताळतोय गोलंदाज अजित. चेंडू टाकून झाले 3. 1 धाव खर्च करतोय. आता मात्र चांगला फटका इंटू द गॅप, परंतु सरळ हातामध्ये येतोय चेंडू आणि फलंदाज होईल बाद. दुसरा गडी बाद झालेला आहे. वेळेस या पहिल्या षटकामध्ये ओम साई मोरी संघाचा फलंदाज आपण पाहतोय बाद झालेला आहे. झेलच्या रूपाने बाद होऊन तंबूत परततोय. फलंदाज सुशांत वाघ हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे 1 वरती. अतिशय खराब सुरुवात, दयनीय अवस्था झालेली आहे. आता मात्र आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय मोरी या संघाची 2 गडी स्वस्त लगेच बाद झालेले आहेत, लवकर बाद झालेले आहेत आणि आता मात्र थोडासा प्रेशरमध्ये आलेला संघ ओम साई स्पोर्ट्स मोरी संघाला आता मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल या सामन्यामध्ये. या पहिल्या डावामध्ये चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. गोलंदाज याचा अजित याचा जर विचार केला तर निश्चितच फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेला आहे. 2 गडी बाद सुद्धा केलेले आहेत 4 चेंडूमध्ये. संदीप येतोय. संदीप हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. आता यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट अजित. संदीप साडे. पुढील चेंडू आता माझा सुरेख डिलिव्हरी. खोलवर टप्प्यात टाकला होता चेंडू. यावेळेस काहीच समजत नाही. फलंदाजाला खडे खेळण्याचा प्रयत्न होता. पायांची कोणत्याही प्रकारे फुटवर्क होत नाही आणि फुटवर्क आणि नेटवर्क असणं गरजेचं आहे, म्हणून चांगल्या प्रकारे तो फलंदाज काम करू शकतो. परंतु आता मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. संदीप हा फलंदाज बीट होतोय. आता मात्र ऑन साईडच्या दिशेने चेंडू ढकललाय, शरीरापासून दूर ढकलतो. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त पाहिजे 1 धाव मिळेल. षटक संपलेला आहे पहिला. धावसंख्या 2 गडी बाद 2 धावा. ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 धावा. आता मात्र उर्वरित 4 षटकामध्ये पाहायचं आहे किती धावांपर्यंत मजल मारतोय ओम साई स्पोर्ट्स मोरी संघ आपण पाहतोय. त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असणारा संघ ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी संघ याला आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून दिलेला गोलंदाज अजित घरत या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. त्याच्यामध्ये
फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करणे म्हणजे अतिशय सुरेख कामगिरी त्यांनी करून दिलेली आपल्या संघासाठी. आता पाहायचं आहे कोणता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पॉवर प्ले क्रमांक 2 आपण पाहतोय. त्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तैनात करण्याचा नियम जो लावलेला आहे केसीएच्या माध्यमातून लावण्यात आलेला आपण पाहू शकतोय. डीप वाडिश लॉंग ऑन, त्यानंतर एक काऊ कॉर्नर, त्यानंतर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन वाईटचा इशारा आलेला आहे. यावेळेस गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळतोय सतीश जाबर. सुरुवात मात्र खराब केलेला आहे. वाईटचा इशारा, एक अवंतर धाव ऍड होईल. धावसंख्या 3. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंडूला पोल केला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपाने मिळतील या फलंदाजाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 5 धावा. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाज सतीश जाबर याने. त्या चेंडूवरती चेंडूला पूल करतोय फलंदाज. आपण पाहतोय संदीप याच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त झाल्या होत्या. आता यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. पुढील चेंडू आता मात्र हवेमध्ये. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षणाचा प्रयत्न आणि सुरेख झेल टिपतोय. यावेळेस आपण पाहतोय कल्पेश आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे संदीप. बॅक टू द पवेलियन गॉन. तर न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मोरी संघाकडून आपण पाहतोय संकेत येतोय स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या कायम धावफलकावर 5 धावा. गोलंदाज सतीश जाबर यावेळेस आता मात्र कमबॅक करताना दिसतोय. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू बेस्ट टाइम स्ट्रोक. यावेळेस हवेमध्ये चेंडू आणि स्वतः गोलंदाज येईल ते चेंडूवरती. फलंदाज होईल बाद तो म्हणजे संकेत. बॅक टू द पवेलियन. अतिशय खराब अवस्था यावेळेस आपण पाहतोय अवस्थेमध्ये सापडलेला आहे ओम साई स्पोर्ट्स मोरी हा संघ. भरपूर फलंदाज जे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. अतिशय खराब सुरुवात म्हणता येईल मोरी संघ झालेली आहे. धावसंख्याचा कायम आहे धावफलकावर 5 धावा. गडी एकंदरीत 4 गडी बाद झालेले आहेत आणि इथं 3 फलंदाज शून्यावरती बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. खतायुग वर आल्याने या 3 फलंदाजांना अतिशय खराब अवस्थेमध्ये सापडला जातोय ओम साई स्पोर्ट्स मोरी हा संघ. खराब सुरुवात. गोलंदाज सतीश जाबर पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर त्यानंतर 2 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र लागोपाठ 2 चेंडू 2 गडी बाद करतो आणि इज ऑन हॅट्रिकच्या मार्गावरती आपण पाहतोय सतीश जाबर या गोलंदाजाला. नवीन फलंदाज आता मात्र चांगला फटका, चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. नो मॅच लहान मॅच ट्रॅव्हल तो होतोय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड होईल, फेकी होईल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 7. 4 गडी बाद 7 धावा. सतीश जाबर फक्त 5 धावा खर्च करतोय या आपल्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये का संपर्क झाला नाही. चेंडू जाईल निर्धाव. आगला वेळा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी होत नाहीये फलंदाज ऋत्विक. आता मात्र काय घडते तर चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू धाव टाकतोय सतीश जाबर. अतिशय चांगली गोलंदाजी करताना तो दिसतोय यावेळेस. सामना थांबवायचा आहे 1 मिनिट. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट. तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल 2 धावा, 5वा बॉल डॉट, 6वा बॉल डॉट. षटक संपलेला आहे दुसरा. षटके झाली समाप्ती. धावसंख्या 7. सतीश जाबर याने चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. त्यानंतर अजित याने पहिला षटक हाताळला, 2 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याने सुद्धा 2 गडी बाद केलेले आहेत. आता मात्र पाहायचं आहे कोणता गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 7 धावा. धावसंख्या 7 आणि एकत्रित गडी बाद झालेले 4 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस या सामन्यामध्ये निश्चितच आता मात्र चांगला कमबॅक करावा लागेल मोरिया संघाला.
संकेत आणि ऋतिक या दोन फलंदाजांना एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. गोलंदाज अजित घरत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल, ज्याने पहिल्या षटक हाताळला होता. अतिशय चांगली सुपर गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. आता पाहायचा या षटकामध्ये काय करतोय आपल्या या संघासाठी. चांगला गोलंदाज आहे, वेगवान प्रकारचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे भरपूर चांगल्या प्रकारची एबिलिटी क्षमता सुद्धा आहे. पहिल्या चेंडू आता मात्र सरळ बॅटने चेंडू टोला होता. चेंडू जाईल डेपेक्षा कवचेने एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी काय करते तर अपील केलेली आणि फलंदाज पोहोचलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. संकेत आणि ऋतिक या दोन फलंदाज आपण पाहतोय चांगलं यस नो अँड वेटचा वापर करताना दिसत दोन फलंदाज. 2 धावाने धावसंख्या झालेली आहे 9 धावा. अजित पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस फलंदाज. यावेळेस आता मात्र काय घडतंय त्या निश्चितच चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये दस्तानामध्ये जाऊन विसावते. निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता होताना दिसते. यावेळेस विलास असेल स्ट्राईक एंडला. फलंदाज विलास याला काही ना काहीतरी मोठं करावे लागेल. धावसंख्या 3 वरती तो खेळतोय. 3 चेंडू सामना केला अद्यापर्यंत 3 वरती तो खेळतोय. आता मात्र पुढील चेंडू चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूच्या खाली आणि फलंदाज होईल तो म्हणजे विलास. बॅक टू द पेव्हिलियन गॉन. संदीप होता त्या ठिकाणी, संदेश होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल टिपता होता आणि फलंदाज बाद झालेला आहे. होतोय तो म्हणजे विलास हा फलंदाज. धावसंख्या फलकावर कायम आहे 9 धावा. खराब अवस्था यावेळेस आपण पाहतोय ओम साई मोरी या संघाची झालेली आहे. होताना दिसते पहिल्या या डावामध्ये अजून पण मात्र निश्चित विचार करत अजित याचा चांगला गोलंदाज आहे. चांगला कामगिरी करताना दिसतो यावेळेस. चांगला लाईन अँड लेनवर चांगला टप्प्यावर चांगलं नियंत्रण आहे त्या गोलंदाजाचा आणि त्याच प्रकारचा परिणाम त्याला दिसून येतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी होताना दिसते यावेळेस आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये अजित मार्फत. यावेळेस आता मात्र काय करते तर डाऊन द लेग साइड वाईडचा इशारा आलेला आहे. जास्त वेग प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय वाईट. एक अवंतरच्या रूपाने धाव ऍड होईल. धावसंख्या 10 डबल फिगर मध्ये आता मात्र पोहोचली गेलेली आहे. पुढील चेंडू आता मात्र यावेळेस हवेमध्ये चेंडूच्या खाली संदीप येतोय आणि सरळ पुण्यात चांगला प्रकार झेल टिपतोय. फलंदाज झालेला आहे बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालेला ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाचा. मोरी संघाचा विचार केला तर निश्चितच भरपूर हे फलंदाज आहेत ते मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. आणि आता जर पाहिलं तर फक्त धावसंख्या 10 धाव फलकावर धावसंख्या कायम आहे आणि भरपूर फलंदाज बाद झाले. विचार करता एकंदरीत आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये निश्चितच एकंदरीत 6 आघाडी बाद झालेल्या आहेत ओमसाई स्पोर्ट्स मोरी या संघाची. खराब अवस्था, खराब सुरुवात करताना दिसतात मोरी संघाचे फलंदाज. तर यावेळेस मयूर पाटील न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या फलकावर कायम आहे 10 धावा. अजित आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने. अजित यावेळेस स्ट्राईक डिलिव्हरी. चेंडू जाईल निर्धाव. तर यावेळेस किती धावा घेतल्यात फलंदाजाने 2 धावा कंप्लीट करतायत. यावेळेस 2 धावाने आता मात्र धावसंख्या झालेली आहे 12 धावा. षटक संपलेलं आहे तिसरं. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओम साई मोरी संघाची 6 गडी बाद 12 धावा. आता मात्र उर्वरित पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकाचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 2 षटकामध्ये जर पाहिलं तर किती धावांपर्यंत तो मजल मारतोय ओम साई स्पोर्ट्स मोरी हा संघ. या संघाला आता मात्र मोठे फटके इथून मोठे फटके खेचावे लागतील. चांगले गॅपमध्ये फटके मारावे लागतील जेणेकरून 40 किंवा 50 पलीकडे धावसंख्या जर उभारली तर एक चॅलेंजिंग टोटल म्हणता येईल. परंतु त्यासाठी लागणार आता मात्र चांगलं कमबॅक, चांगली फलंदाजी पार्टनरशिप करणं गरजेचं आहे मयूर आणि
आपण पाहतोय यावेळेस ऋतिक हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. त्या दोन फलंदाजांना आता मात्र गिअरअप चेंज करावं लागेल. टॉप मध्ये येऊन चांगले मोठे फटके मारावे लागतील. हवाई सफर करावे लागेल जेणेकरून आपण पाहतोय 50 किंवा 60 च्या पलीकडे एक धावसंख्या उभारली तर एक माफक आव्हान टोटल म्हणता येईल. यावेळेस गोलंदाज कल्पेश सापटे याचा पहिला चेंडूला फोर्स केलाय. चेंडूच्या खाली 3 क्षेत्ररक्षक. यावेळेस आपण काय पाहतोय चेंडू पडतोय नो मॅन लँड मध्ये तो ट्रॅव्हल होतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर्स. या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकले जाईल. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. इथून आता मात्र चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे ओम साई स्पोर्ट्स मोरी या संघाला. आता मात्र काय करते अपील कॉट बिहाइंड आणि फलंदाज झालेला आहे बाद. तो म्हणजे ऋतिक फलंदाज हा बाद होतोय. तंबूत परततोय. चांगला चेंडू होता. फोर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय फलंदाजाने परंतु आता मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तो तंबूत परतोय. 4 धावा करून आपल्या संघासाठी केलेल्या आहेत या फलंदाजाने ऋतिक याने. आणि या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश सापटे या गोलंदाजाने अतिशय चांगला मोठा गडी बाद केलेला. यावेळेस आपण पाहतोय निश्चितच कल्पेश एक चांगला गोलंदाज आहे. चांगला फलंदाज सुद्धा आहे. चांगला अष्टपैलू कामगिरी करू शकतो. संघाचा कर्णधार सुद्धा आहे या चिंचोडी संघाचा. आता मात्र यावेळेस साऊंडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये काय संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता समाप्ती झालेली आहे. यावेळेस आपण पाहतोय कल्पेश सापटे अतिशय वेगवान प्रकारचा हा गोलंदाज आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत कल्पेश याचे. चौथा चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एलिमिनेशन प्राप्त नव्हते. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिडॉनच्या ठिकाणी. अजित चेंडूला फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. 1 धावाने धावसंख्या 15 धावा. दिनेश असेल नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज. स्ट्राईक एंडला असेल मयूर पाटील. या षटकातील पुढील चेंडू कल्पेश तो मयूर. आता मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये का संपर्क झाला नाही. चेंडू जाईल निर्धाव. एक अतिशय सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर 4 उसळी घेतो आणि सरळ विकेट किपर यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धाव फलकावर 15 धावा. सुरुवात मात्र चांगली केलेली आहे पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय चिंचोडी या संघाने. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू काय करतंय. नोचा इशारा आलेला आहे पंचांचा. नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली होती आणि नोचा इशारा आलेला. अमित कामणकर आपण पाहतोय एक चांगले पंच आहेत या स्पर्धेमध्ये. निश्चित चांगलं त्या माध्यमातून चांगला डिसिजन आलेला आहे आणि नोचा इशारा. फ्री हिटची संधी असेल यावेळेस मयूर पाटील साठी. पाहायचं काय घडते काय बिघडते. या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा जमवतोय फलंदाज मयूर पाटील. कल्पेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली अजित. 1 धाव कंप्लीट. झेल मात्र काय होणार नाहीये कारण फ्री हिटचा बॉल होता आणि 2 धावा मात्र पूर्ण करतील दोन्ही फलंदाज आणि या 2 धावाने धावफलक आता मात्र पुढे सरकते पोहोचले जाईल ते म्हणजे 18च्या या घरामध्ये. धावसंख्या 18. गडी बाद झालेले एकंदरीत 7 गडी बाद झालेले आहेत. मयूर पाटील आणि दिनेश या 2 फलंदाजांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल या पहिल्या इनिंग मध्ये. उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये षटक संपलेलं आहे 4थं. धावसंख्या आहे 18. आता मात्र रुपेश दांडेकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. हा एक चांगला गोलंदाज आहे. चिंचोडी या संघाकडून भरपूर सामन्याचा अनुभव आहे. चांगल्या प्रकारे तो गोलंदाजी करू शकतो आणि भरपूर सामन्यामध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी सुद्धा केलेली आहे आणि पाहायचं याच सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल रुपेश या गोलंदाजाला. आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करतोय. फलंदाज झालेला आहे बाद तो म्हणजे दिनेश. कॉट बिहाइंडच्या स्वरूपाने बाद होऊन तंबूत परतोय. फक्त त्याने 1 धाव बनवले आपल्या संघासाठी. खराब फलंदाजी खराब सुरुवात यावेळेस ओमसाई या संघाने केलेली आहे. निश्चितच कोणतेही फलंदाज खेळपट्टी त्यांना उभा राहता आले नाही. निश्चितच भरपूर लगेच एकामागोमाग एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. निश्चितच ओमसाई स्पोर्ट्स मोरी संघाच्या खराब सुरुवात केलेली यावेळेस पहिल्या या इनिंग मध्ये आपण पाहतोय. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रुपेश दांडेकर पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करतोय तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल विशाल येतो. यावेळेस विशालाचा फटका प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चेंडू जाईल
निर्धाव डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस रुपेश दांडेकर 2 चेंडू टाकतो. 2 चेंडूमध्ये 1 गडी त्याने बाद केलेला. अजूनही एकही धाव दिले नाही. अतिशय सुरुवात स्लॉग ओव्हर चांगली करताना दिसतोय. आता मात्र या षटकातील पुढील चेंडू असेल तिसरा चेंडू. आता मात्र डाऊन द लेग साईड वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. धावसंख्या 19. अजून 4 चेंडू येणं बाकी आहेत. आता पाहायचं आहे 4 चेंडूमध्ये किती धावा जमवते ओमसाई स्पोर्ट्स मोरिया संघ. रुपेश तयार. पुढील चेंडू या षटकातील. आता मात्र काय करते तर आमच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. जागेऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाचा आणि प्रयत्न फसलेला आहे. चेंडू जाईल निर्धावत. फ्लेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. अतिशय चांगला कमबॅक करतोय यावेळेस या चेंडूवरती गोलंदाज रुपेश दांडेकर. चेंडू टाकून दिला 3. या षटकातील चौथा चेंडू रुपेश याचा. आता मात्र सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनर एज लागून जाईल शॉट पाहिल्याच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर्स आणि एका धावचे समाधान मानावं लागते यावेळेस या चेंडूवरती. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या पोहोचली गेलेली आहे 20 वरती. 20 लॉस ऑफ म्हणून पाहतो. एकंदरीत 8 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र काय घडलं चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईटचा इशारा सुद्धा आलेला आहे. एक अवंतरच्या रूपाने एक धाव आणखीन ऍड होईल. अजित यांनी पहिल्या षटक घातलं. त्यानंतर सतीश. त्यानंतर आपण पाहतोय कल्पेश आणि आता मात्र रुपेश हा गोलंदाज 5वा गोलंदाज आहे. 5वा षटक हाताळतोय रुपेश दांडेकर. पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस चांगला फटका परंतु उंची जास्त गाठलेल्या चेंडूने अंतर कमी. फलंदाज होईल बा तो म्हणजे मयूर पाटील. बॅक टू द पवेलियन गॉन. यावेळेस पुन्हा दहावीमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू जाईल. नोमॅच लँडवर ट्रॅव्हल सुद्धा पडतोय आणि 2 धावा मात्र पडून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेल्या 23. तर यानंतर होणारा सामना असेल जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा विरुद्ध गजानन स्पोर्ट्स चिंचोडी. गजानन स्पोर्ट्स सावंतपाडा. सदानंद स्मृती कामान या दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस साठी यायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा विरुद्ध सदानंद स्मृती कामन या दोन संघांमध्ये सामना सुरुवात होईल. यानंतर आपण पाहतोय सामना पाहणार आहोत कामन वर्सेस पालनापाडा. तर दोन्ही संघाचे संघनायक संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे.
सदानंद स्मृती कामण संघाचा कर्णधार, त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स पालनापड संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत. ओमसाई मोरी या संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तेवीस धावा बनवलेल्या आहेत ओमसाई स्पोर्ट्स मोरी या संघाने. 24 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे यावेळेस या चिंचोडी संघाच्या समोर. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी चिंचोडी संघाकडून आपण पाहतोय ओपनिंग जोडी रुपेश दांडेकर स्ट्रायकरला असेल, राजू करमाडा नॉन स्ट्रायकरला असेल, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर पाटील. ही षटकातील पहिला चेंडू. यावेळेस आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल डीप पकडतो पॉईंटच्या दिशेने, पाया करते. यावेळेस काय इशारा येतोय पंचांचा. 4 धावांसाठी चौकार आणि अतिशय सुरेख सुरुवात, जबरदस्त सुरुवात केलेली यावेळेस रुपेश दांडेकर या फलंदाजाने. पहिला चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाज मयूर याने. त्या चेंडूवरती चेंडूला फोर्स केला गेला यावेळेस रुपेश दांडेकरच्या माध्यमातून. आणि 4 धावा प्राप्त करतो या फटक्यावरती. आणि चांगल्या 4 धावांनी आपला अकाउंट मात्र ओपन केले आहे रुपेश दांडेकर. एक हार्ड हिटर फलंदाज समोर जातो यावेळेस चिंचोडी संघाकडून. आणि त्याच प्रकारची सुरुवात तो करताना दिसतोय. नॅचरल गेम आहे, हार्ड हिटिंग हा फलंदाज आहे. आणि मयूर पाटील पुण्यात गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड द विकेटने पुढील चेंडू. आता मात्र यावेळेस त्याच प्रकार चेंडूपर्यंत आता मात्र थोडासा बाहेर वळतो आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होली झालेली आहे. यावेळेस आपण पाहतोय त्या चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय मयूर पाटील. भरपूर कमी धावा आहेत आणि त्या धावा डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अपील केली होती परंतु पंच सांगतायत इम्पॅक्ट डाऊन द लेग साईडचा आहे आणि त्याच्यामुळेच ही अपील फेटाळली गेली पंचाच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, तसं काही मिळणार नाही. एका धावाने धावफलक. आता मात्र धावफलकाव झालेली आहे. धावसंख्या 5 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. मयूर तयार. यावेळेस चेंडूला खोदून काढलेला बॅक टू द बॉर्डर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता राजू करमाडा याचा. आणि चेंडू जाईल निर्धाव डॉट बॉल. यावेळेस प्रत्येक डॉट बॉल थोडासा प्रेशरमध्ये येईल चिंचोडी या संघ. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न, खराब टायमिंग. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे राजू करमाडा. बॅक टू द पवेलियन गॉन. एक चांगला झेल टिपला होता यावेळेस. रनिंग कॅच पकडला जातो यावेळेस मिड ऑफच्या दिशेने. सेकंड अटेम्प्ट मध्ये संकेत याने चांगला क्षेत्ररक्षण, याच प्रकारचे क्षेत्ररक्षण करावे लागतील. हाफ चान्स मध्ये फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागेल, तरच हा सामना जिंकू शकतोय ओम साई स्पोर्ट्स मोरी संघ. अन्यथा चिंचोडी संघ आपला वर्चस्व गाजवेल निश्चित, यात काही शंका नाहीये. तर मोरी संघाला कमी धावा आहेत. कमी धावा डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावर तर नवीन बॅटर्स अक्षय येतोय. अक्षय स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश दांडेकर, मयूर पाटील. यावेळेस राईट आर्म राऊंड विकेट षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र आउटसाइडच्या दिशेने फ्लिक केलाय. चेंडू जाईल इनटू द गॅप, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका, सुंदर टायमिंग, सुंदर प्लेसमेंट आपण पाहतोय. अक्षय टॉस होतोय. पालनापाडा संघाने नाणेफेक जिंकलेला आपला निर्णय त्यांनी कळवायचा आहे आणि यानंतर लगेच रेडी राहायचं आहे दोन्ही संघांनी. धावसंख्या 9 धावफलकावर धावसंख्या झालेली आहे चिंचोडी या संघाची. षटक संपलेला पहिला मयूर याने गोलंदाजी हाताळली. त्या षटकामध्ये त्याने फक्त 9 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि 1 गडी मिळवलेला आहे यावेळेस या गोलंदाजाने. तर नवीन गोलंदाज विशाल येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोरील फलंदाज आपण पाहतोय रुपेश दांडेकर. चांगला टच मध्ये तो आहे. पहिला चेंडू आता मात्र हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज लागून जाईल. लॉंग स्टॉपच्या दिशेने 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका धावचे समाधान मानावं लागतंय या दोन्ही फलंदाजांना. आता काय करते तर
खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी होताना दिसते आणि याचा फायदा उचलता दोन्ही फलंदाज. 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर्स आणि 2 धावाने धाव फलक थोडासा पुढे सरकली जाईल. पोहोचते ते म्हणजे 11 धावसंख्येवरती. धावसंख्या 11, 24 धावांचं आव्हान आहे. छोटंसं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठा करण्यासाठी आता मात्र चांगली सुरुवात केलेली आहे यावेळेस चिंचोडी संघाने. यावेळेस काय घडतंय तर चेंडू सरळ जातोय आपण मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा खराब आहे, चेंडू झाडाला अडला जातोय आणि सरळ थांबतोय. यावेळेस आपण पाहतोय तर 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. धावसंख्या 13, 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र रुपेश दांडेकर चांगल्या टच मध्ये लय मध्ये तो आहे, चांगली फलंदाजी करताना दिसतोय. 8 वरती तो व्यक्ती खेळतोय. पुढील चेंडू आता मात्र गॅप मध्ये चेंडू ढकलला, चेंडू जाईल हवेमध्ये. तो आहे थोडासा प्रयत्न एफर्टला कमी पडला गेला. त्यावेळेस आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न होता परंतु थोडासा कमी पडला हा क्षेत्ररक्षक. आणि यावेळेस 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक पुढे सरकला जाईल. 15 वरती पोहोचली गेली धावसंख्या. गोलंदाज विशाल, या गोलंदाजाला विशाल कामगिरी करावी लागली. आता मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग थोडीशी खराब. आणि काय घडतंय तरी यावेळेस चेंडू पडतोय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. नोमॅन्स लँड ट्रॅव्हल तो होतोय आणि या 2 धावा काढण्याची संधी दोन बॅटर्सकडे. 2 धावाने धावसंख्या झालेली आहे 17 धावा. भरपूर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता करतोय परंतु रुपेश थोडासा यावेळेस टायमिंग त्याची होत नाहीये आणि या 2 धावा फक्त आणि फक्त मिळतील या फटक्यावरती. विशाल खुताडी गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र चांगला फटका, चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. काय करताय तर चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. तर यावेळेस काय घडतंय तर शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाज विशाल याने आणि त्या चेंडूवरती बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला पूल करतोय फलंदाज रुपेश दांडेकर. 6 धावा. आता मात्र यावेळेस चांगला कनेक्शन परंतु काय घडतंय तर झेल मात्र सुटला जातोय. 1 धाव कंप्लीट धावाचा प्रयत्न होतोय आणि अतिशय सक्सेसफुली कंप्लीट आणि सामना जिंकलेला आहे. विजयी होतोय तो म्हणजे ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन चिंचोडी संघ आणि हार्ड लक होम साई स्पोर्ट्स मोरीस संघ. या मोरीस संघाने आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ त्यांनी दाखविला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. तर दोन्ही संघांनी हँडशेक करायचं आहे आणि मैदान सोडायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. दिनेश म्हात्रे, हॅलो.